श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हा विषय आलेला आहे। भगवंताचे जे दैवी गुण आहेत त्या दैवी गुणांचा विचार समर्थांनी या समासात केलेला आहे। दशक 12, समास 10 आणि ओवी क्रमांक 4 पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। ओवी वाचतो। श्रीराम समर्थ श्रीराम। स्नान संध्या देवार्चन, एकाग्र करावे जपध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे श्रीराम। शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या उत्तम पुरुषाच्या लक्षणांमध्ये एकाग्र करावे जपध्यान, सामान्य साधकाने सुरुवातीला बाह्य सूची पाहिल्या जाते, अंतरशुचीचा विचार हळूहळू तो होत असतो। आज नवीन पिढी आता बाह्य सूचीला महत्व देईल। आजपर्यंत तो विषय नव्हता, पण आता हळूहळू तो येऊन राहिलाय। आंघोळ करणं किती आवश्यक आहे, कपडे स्वच्छ घालणं किती आवश्यक आहे, व्यायाम करणं किती आवश्यक आहे, हात पाय स्वच्छ धुवून जेवायला बसणं किती आवश्यक आहे, योग्य आहार घेणं किती आवश्यक आहे, निरोगी राहण्यासाठी निर्व्यसनी राहणं किती आवश्यक आहे, हे आता हळूहळू पिढीला कळू लागेल। याचं कारण असं की त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला लक्षात आले आहेत। हजारो लोकांना जेव्हा या सद्गुणांचा अंगीकार करत असताना झालेला फायदा पाहून इतर लोक सुद्धा त्याचं अनुकरण करतात। म्हणून ज्येष्ठांनी घरातील याचं पहिले अनुकरण केलं पाहिजे असं समर्थ म्हणतात। यद्यत आचर्य श्रेष्ठः तत्तत् इतरे जनः, जे जे ज्येष्ठ करतात त्याचं अनुकरण कनिष्ठ करतात, लहान लोक करतात। रोज स्नान संध्या केली पाहिजे। स्नान संध्येबरोबर आपण जपध्यान केलं पाहिजे। त्या जपाचा आपण विचार केलाय। एका साधकाने मला प्रश्न विचारला की आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आंघोळ न करता जप केला तर चालेल का? जप करण्यासाठी काळ, वेळ, स्थळ हे कुठेही बंधनकारक नाही आहे।
नाम तुम्हाला अखंड घेता येते. समर्थांचं वचन सांगतो, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. नामस्मरण करण्यासाठी स्थळाचा, काळाचा, वेळेचा कुठेही नियम नाहीये. पण मला प्रसन्नता कुठे वाटेल याचा जर मी विचार केला तर जप करताना आपण आंघोळ करून करावा. पण सकाळी उठल्यानंतर मला ध्यान करायचं आहे, काही नामस्मरण करायचं आहे, पहाटे लवकर उठायचं आहे, घरातली अशी व्यवस्था असते, मुलं लहान असतात, म्हातारे आजी आजोबा असतात. आपण जर उठल्यानंतर घरात सगळे जागे होत असतील, त्यांना जर बाधा निर्माण होत असेल तर आपण कमीत कमी आवाज करून तोंड धुवून छान 2 ग्लास कोमट पाणी पिऊन जपाला बसावं. अर्धा तास, पाऊण तास त्याचा सराव ठेवावा. पहिले सगुणाचं ध्यान करावं. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला जप तो करावा. समर्थ संप्रदायामध्ये दिलेला जप श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा. ज्यांनी सद्गुरू केला नाही याचा अर्थ मंत्रोपदेश कोणाकडनं घेतला नसेल तर तो मंत्रोपदेश कोणाकडनं घेतला पाहिजे. मग आता अशी व्यक्ती कोण आहे, अशी सद्गुरू कुठे भेटतील, त्याचा शोध कधी घ्यावा, कसा घ्यावा, तो कधी कधी संभ्रम पडतो. म्हणून आता सध्या समाधीकडनं मंत्र घेण्याची अशी प्रथा आली आहे. ती चुकीची सुद्धा नाही, कारण येथे जागृत रामदास विलजे जो या जना उद्धरी. सज्जनगणावर समर्थ आहेतच, आळंदीला ज्ञानेश्वर माऊली आहेत, गोंदवाल्याला ब्रह्मचैतन्य महाराज आहेतच, शेगावला गजानन महाराज आहेतच. नाही कसं म्हणायचं? मग ते जर आहे तर आमचा भाव जर शुद्ध असेल तर आम्ही त्यांच्या समाधीकडनं आम्ही मंत्र घेऊ शकतो. तो मंत्र घ्यावा आणि निष्ठेने त्यांना सद्गुरू म्हटल्यामुळे आणि ते सद्गुरू तुमचे झाल्यामुळे त्यांचे ग्रंथ हे प्रमाण मानावेत. आणि त्यानंतर जपाला आरंभ करावा. समर्थांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की 13 कोटी रामनामाचा जप जो कोणी निष्ठेने पूर्ण करेल, निष्काम भावनेने पूर्ण करेल, त्याला प्रत्यक्ष रामराया दर्शन देतील. 2 महत्वाच्या गोष्टी बरं. तो निष्ठेने केला पाहिजे आणि निष्काम भावनेने केला पाहिजे. जप करतो आणि भगवंताला प्रार्थना करतो की देवा माझ्यावर आलेले हे संकट दूर होऊ दे. त्या जपाच्या सामर्थ्याने आणि सद्गुरु कृपेने ते आपलं संकट दूर होते. पण तुम्ही केलेला जो जप आहे तो त्या संकटाच्या निवारणासाठी वापरला जातो, त्यामुळे तो सकाम होऊन जातो. सकाम भक्ती वाईट नाहीये. गृहस्थ माणसाला पूर्वाश्रमीमध्ये तो सकाम भक्ती करणारच, कारण त्याच्या आजूबाजूला दिसलेले सगळे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, दुःख आहे,
दारिद्र्य आहे हे दूर व्हावं म्हणून भगवंताला प्रार्थना केली जाते. स्वामी विवेकानंदांचा प्रसंग आपल्याला माहित आहे. स्वामीजी भारतात असताना नोकरीच्या शोधात होते. घरी फारशी काही सांपत्तिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते नोकरीच्या शोधात होते. नोकरी मिळणार. त्याच दरम्यान त्यांची भेट दक्षिणेचा पागल पुजारी म्हणून ज्यांना म्हणतात असे भगवान रामकृष्णांच्या भेटीचा योग आला. रामकृष्ण परमहंस यांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि महाराजांना त्यांनी विचारलं की आता मी काली मातेचं दर्शन घ्यायला जातो, पण माझ्या समस्या काली माता मिटवेल का? रामकृष्ण म्हणाले, तुम्ही जर भावाने जर भगवंताजवळ गेले तर भाव तुमचा तुम्हाला नक्की फळाला येणार आहे. तू मातेला माग, ती नाही कसं म्हणेल? मूल रडते आहे आणि आई नुसती पाहते आहे, कधी होईल का हो? ते रडणाऱ्या मुलाला जवळ उचलून घेणार, त्याचं दुःख ती हळू करणार. तू तिला माग. आता स्वामीजी हे अज्ञेयवादी होते. अज्ञेयवादी याचा पगडा त्यांच्यावर होता. अज्ञेयवाद याचा अर्थ डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षूंनी प्रत्यक्ष भगवंत कधी दिसायचा नाही. तो आहे, त्याचं शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण ती दिसण्याची वस्तू नाही. तो निराकार आहे, निर्गुण आहे आणि तो आपल्या आकलनाच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांना असं प्रगट रूप काही प्राप्त होणार नाही अशा भावात स्वामीजी होते. परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष सगुण भक्ती करणारे रामकृष्ण परमहंस कालीमातेचे निस्सीम भक्त होते. कालीमातेशी ते बोलत असत, आपल्या सगळ्या गोष्टी कालीमातेला सांगत असत. रामकृष्ण परमहंसांचे तुम्ही जर चरित्र वाचले आणि विवेकानंदांचे संवाद वाचले तर तुमच्या लक्षात येईल की सगुण भक्ती कशी करावी ती त्यांच्याकडे पाहून करावी. त्याच रामकृष्ण म्हणाले, नरेंद्र, तुला जर काही हवं असेल जा मातेकडे, ती तुला हवं ते देईल. तेवढं मला दारिद्र्य नको आहे, आता मला आता समृद्धी पाहिजे, संपन्नता पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. तर काळजी करू नको, तू जा आतमध्ये. तिने दर्शन दिलं, तुला जे मागायचं ते मागून घे. ते मंदिरात गेले, मातेला प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या कृपेने सद्गुरूच्या आशीर्वादाने कालीमाता प्रकट झाली. ती मृण्मय मूर्ती साकार स्वरूप तिने धारण केलं. तेव्हा विवेकानंदांनी त्यांना काही मागायचं तर काय मागावं? ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे असं म्हटलं. आणि विवेकानंद बाहेर पडले. रामकृष्णाने विचारलं, नरेंद्र, माता प्रकट झाली, बोलली, तू तिला काही मागितलंस? थोडे मागितलं. काय मागितलं? ज्ञान, भक्ती, वैराग्य, विवेक. का तुला जे मागायचं तू ते मागितलं नाही? म्हणजे माता दिसल्यानंतर या जगातील असलेले सगळे जे दुःख आहे त्याचा मला विसर पडला. माझ्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या मी विसरून गेलो. हरकत नाही, परत एकदा प्रयत्न कर. माता दयाळू आहे, आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करील, जा तू. विवेकानंद पुन्हा गेले. पुन्हा त्याचप्रमाणे मागणी झाली.
विवेकानंदांनी त्याच गोष्टी मागितल्या जे शांत सुखाय होत्या, प्रत्यक्ष परमात्मा प्रकट होईल अशा मागण्या होत्या. पण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधकाला घरातील ज्या कटकटी आहेत त्या दूर व्हाव्यात, दुःख आहे ते कमी व्हावं, 4 पैसा घरात यावा, व्यवस्थित पोट भरावं, जरा सुखाचे शब्द यावे, मग भगवंताचं नाम द्यावं, अशी आपली इच्छा आहे. म्हणून पहिल्यांदा सगुण भक्ती, आणि ती सगुण भक्ती ही सुद्धा नुसती सगुण होत नाही तर सकाम होते. सगुणतेबरोबर सकामतेची जोड लागते. म्हणून पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर सगुण मूर्ती ठेवावी, भगवंताला प्रार्थना करावी की निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. तू सगुण निर्गुण तूच आहेस आणि तूच मला काय द्यायचं ते तू ठरव. शांत मनाने जप करावा. भगवंत दयाळू आहे, तो आपल्याला हवं ते दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाही मागितलं तरी सुद्धा तूच आपल्याला देणारच. म्हणून समर्थ म्हणतात, सकाळी लवकर उठा, स्नान संध्या देवार्चन करा, एकाग्र करावे मन, मन एकाग्र करा. एकाग्र होत नाही, ते फार चंचल आहे. इतकं चंचल आहे ते मन, वायू तत्वापासून निर्माण झालेलं, की त्या मनाला एक क्षण एका ठिकाणी बसवणं होत नाही. माणूस बसेल, मन नाही बसत. आम्ही कीर्तन करताना, प्रवचन करताना जेव्हा आम्ही श्रोत्यांकडे नजर टाकतो तेव्हा चंचल वृत्ती ही खूप दिसून येते. तुम्ही नजर टाका, तुमच्याही लक्षात येईल की चंचलता कोणात आहे. जो कारण नसताना आपला पाय हलवतो आहे, बसल्या बसल्या ज्या सतरंजीवर बसलेला आहे त्यात सतरंजीच्या ज्या दशा आहे त्या तो काढतो आहे. कारण नसताना आपल्या नखाकडे पाच बसतो आहे. आपली जी गाडी आहे त्या गाडीची जी चाबी आहे ती हातात घेतो आहे, ती तो गरगर गरगर फिरवत राहतो आहे. बाजूला पाणी आणलेलं आहे, अधूनमधून पाणी पितो आहे. जरा चंचलता असल्यामुळे बाहेर जाऊन येतो आहे, इकडे तिकडे सारखा पाहत राहतो आहे. विषयाकडे, चाललेल्या निरूपणाच्या विषयाकडे त्याचं असं लक्ष केंद्रित नाही आहे. श्रोता लोक डोळ्या समोरच्या वक्त्याकडे पाहतात, पण पाहत असताना सुद्धा त्यांचं पाहणं असते, पण बुद्धी मात्र दुसरे कुठलं तरी काही काम करत असते. ही चंचलता हळूहळू कमी झाली पाहिजे. मन एकाग्र झालं पाहिजे. आम्ही कोणाचं जर एकाग्रतेने ऐकलं तर ते पुन्हा ऐकायचं काम नसते. एकाग्रतेचं सामर्थ्य एवढं आहे की तो एकाग्र जर झाला तर तो वाटेल तेवढा प्रताप करू शकतो, पण ते मन एकाग्र होत नाही, हा फार मोठा दोष आहे. सूर्यकिरण हे मुळात तेजस्वी आहे, पण ते असं विस्तीर्ण झाल्यामुळे, वेगवेगळं फैलल्यामुळे त्याचा फारसा प्रभाव सूर्यकिरणांचा नाही. जुन्या लोकांना माहित आहे, आम्ही लहानपणी गमतीने हा प्रयोग करायचो. उन्हामध्ये उभं राहायचं आणि कागद धरायचा. तो कागद जळत नाही, पण त्या सूर्यकिरणामध्ये तो भिंगाचा जो काच आहे तो असा धरला की त्या भिंगातून ते सूर्यकिरण त्या कागदावर पडते आणि ते ऊन, तो प्रकाश असा कॉन्सन्ट्रेट होतो आणि एखाद्या दुसऱ्या सेकंदानंतर तो हातातला कागद अचानक पेट घेतो.
तुम्ही जर आपल्या अंगावर जर तो किरण धरला तर विस्तोचा चटका बसावा तेवढा जोराने चटका बसतो. इतकंच नाही तर तो हात भाजू सुद्धा शकतो. हे कशामुळे? त्या भिंगातून ते जे किरण आहे ते एकत्रित केल्या गेलेलं आहे, त्याची शक्ती वाढलेली आहे आणि ते कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे असा प्रताप झालेला आहे. त्याप्रमाणे आमचं मन ते एक अग्र झालं पाहिजे, त्याचं टोक जे आहे ते एक झालं पाहिजे, एकाग्र. त्या मनाचं एकाग्रता येत नाही म्हणून त्या मनाला आपण धरून बसून प्रयत्नपूर्वक ते काम केलं पाहिजे. समर्थांनी मनाचे श्लोक जे लिहिले आणि त्या मनाला जागोजागी जागृत केलं आहे की तू असं वाग, असं कर. जेव्हा ते ऐकत नाही तेव्हा आपण हट्ट धरला पाहिजे. मग ते मन ऐकू लागते. आपण म्हणतो एखादा माणूस हट्टी आहे बाबा. हट्टी म्हणजे काय? तो मनाप्रमाणे वागतो म्हणून हट्टी आहे. म्हणून हट्टी माणसाने मनाप्रमाणे वागू नये, परिस्थितीप्रमाणे वागावं. हट्ट वाईट नाही, हट्टाची दिशा चुकली तर वाईट आहे. समर्थ इथे म्हणतात आहे एकाग्र करावे जप ध्यान. तसं आम्ही भगवंतावर जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्याचं पुण्य शतपटीने जास्त आहे. हरिकथा निरूपण केले जी पाहिजे श्रीराम. भगवंताची भक्ती करावी. हरिकथा निरूपण करावं. हरिकथा आणि निरूपण या दोन शब्द आहेत. हरिकथा करणे याचा अर्थ कीर्तन करणे, कथा सांगणे. आणि निरूपण करणे याला ब्रह्मनिरूपण असा शब्द आहे. नुसता निरूपण नाही. म्हणजे पूर्व रंगामध्ये निरूपण केल्या जाते आणि उत्तर रंगामध्ये आख्यान सांगितले जाते. आणि या दोन्ही शब्दामुळे निरूपण हरिकथा झालेला आहे. आख्यानामध्ये काय सांगितलं जाते? हरीची कथा सांगितली जाते. राम कसे होते, भगवान कृष्ण कसे होते, हनुमंत कसा होता, लक्ष्मणराय कसे होते, माता सीता कशी होती, त्यांचा एखादा दृष्टांत, एखादी कथा, एखाद्या संतांचं चरित्र सांगितलं जाते. हा झाला कथा भाग. आणि ते निरूपणामध्ये काय सांगितलं जाते? हे जर प्रॅक्टिकल म्हणजे आख्यान आणि त्याची थिअरी म्हणजे पूर्व रंग म्हणजे निरूपण. अशा प्रकारे दोन्ही बाजू सांगणे. समर्थ म्हणतात वक्त्याने अशा प्रकारे हरिकथा निरूपण केले पाहिजे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो निदावे कोणी एकाचे श्रीराम. म्हणून परोपकारी माणसाचं शरीर झिजलं पाहिजे. दुसऱ्यावर उपकार करणे हे खरं शरीराचं कार्य आहे. शरीर कशासाठी दिलं तुम्हाला? ते शरीराचा उपयोग काय? आत्मपरीक्षण जर आम्ही केलं तर खाणे पिणे आणि झोपणे आणि मजा करणे याच्यासाठी मुळात हे शरीर नाहीये. खाणे पिणे आणि झोपणे यामुळे शरीर तयार होते, पण शेवटी त्याचं कार्य काय? जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल भरतो तर पेट्रोल कशासाठी भरायचं? गाडी चालावी म्हणून. पण गाडी कशासाठी चालावी? तसं आमचं शरीर हे एक गाडी आहे. या गाडीमध्ये अन्नरूपी आम्ही पेट्रोल टाकलेलं आहे. गाडी तयार झाली आहे, पण कशासाठी तयार झाली आहे? त्याचं उत्तर आहे परोपकार. ती गाडी परोपकारासाठी चालली पाहिजे देहाची. जेव्हा देह परोपकारी लावले तरीच त्याचे सार्थक झाले. जर ते परोपकारी जर नाही लावलं तर ते जन्माला येऊन सुद्धा त्याचा काय उपयोग? ते संस्कृत सुभाषित सुंदर आहे. सुभाषितकार म्हणतात आहे
की या जगाकडे तुम्ही नजर टाका, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय मिदं शरीरम. माझं शरीर हे परोपकारासाठी आहे हे जाणलं पाहिजे. नद्या कशासाठी वाहतात? सगळी जमीन सुजलाम सुफलाम होण्यासाठी, सस्य श्यामलाम होण्यासाठी म्हणून नद्या वाहतात. झाडं फळं देतात कशासाठी? परोपकारासाठी. पशु पक्ष्यांपासून मानवांपर्यंत सगळ्यांना आनंद मिळावा यासाठी ते फळ आहे. झाडं फळं खातात का हो? नाही. नद्या स्वतः पाणी पितात का हो? नाही. त्याप्रमाणे गायी सुद्धा दूध देतात, त्या सुद्धा परोपकारासाठी. परोपकाराय दुहंती गावा. गावा हा म्हणजे गायीचं अनेकवचन गाव आहे, म्हणजे गौचं अनेकवचन गावा. गायी दूध देतात त्या सुद्धा परोपकारासाठी देतात. लेकरासाठी दूध आहे, गायीसाठी काही नाही आहे. गायीसाठी चारा आहे, पण लेकरासाठी दूध आहे. म्हणजे देणे हा उद्देश शरीराचा आहे. प्रत्येकाला भगवंतानी ते शरीर दिलं आहे आणि ते शरीर माझ्यासाठी नाही तर ते दुसऱ्यासाठी दिलंय. माझ्या पोटासाठी मी जगतोच. सामान्य लोक तेच करतात, पण साधकाने मात्र तसं करू नये. दुसऱ्यासाठी जो जगेल त्याचं खरं जगणं आहे. आत्मार्थम जीव लोकेस्मिन कोण जीवती मानवः परम परोपकारार्थ यो जीवती स जीवती. कोणाचं जीवन खरं आहे, कोणाचं जीवन धन्य आहे? जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं जीवन धन्य आहे. आत्मार्थम जीव लोकेस्मिन, मी माझ्यासाठी जगतोय, काय कौतुक आहे त्यातलं? सगळेच जगतात. कोण जीवती मानवः परम परोपकारार्थ, परंतु जेव्हा जो परोपकारासाठी जगतो तेव्हा त्याचं जीवन धन्य होते. यो जीवती सजीवती, असा जगतो त्याचं जीवन जगणं म्हणतात. नाहीतर नुसतं जगणं आहे मरण आहे. ऐसे आले कोट्यानुकोटी, ते गेले काय आले काय त्याची काही किंमत नाही. समर्थ म्हणतात शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे, कोणी एकाचे श्रीराम. कठीण प्रसंगी आपण धावत जा. कठीण प्रसंगी त्या लोकांना तुम्ही मदत करा. आयुष्यभर ते विसरणार नाही. तुम्ही त्यांच्या लग्न कार्यात गेले आणि फार मोठं बक्षीस काय फार मोठी भेट दिली, काही त्यांना नाही, हजारो लोक देत असतात, काही त्याचं कौतुक नाही. साडी भारीची दिली काय, कमी किमतीची दिली काय, 4 दिवस त्याची चर्चा असते, पलीकडे काही नाही. लोकांना पैसा नको, लोकांना भेट वस्तू नको, लोकांना काही नको. लोकांना कठीण प्रसंगी धावत येणं माहिती आहे. जो कठीण प्रसंगी धावत येतो त्याचं जे येणं आहे ते आयुष्यभरासाठी स्मरण म्हणून राहते. त्याची कीर्ती पाठीमागे राहते. म्हणून शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडवून ने द्यावे कोणी एकाची. अशा प्रकारे आपण परोपकारावी हवं असं समर्थ सांगतात. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. अतिशय सुंदर विषय. आम्ही उत्तम झालो पाहिजे अशी समर्थांची तळमळ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.